खासदार संजय पाटील यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक, ठाण्यात पत्रकारांचं जोरदार आंदोलन. संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाण्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांनी दिलेल्या प्रश्नांवरून आपला तोल गमावला आणि पत्रकारांना उघडपणे मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा त्यांनी वापर केल्याने पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारची वागणूक अजिबात सहन केली जाणार नसल्याचं सांगितलं. प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधींनीच जर धमक्या आणि अपमानास्पद भाषा वापरली तर तो लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचंही सांगितलं. या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी प्रशासनाकडे संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागावी, तसंच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळासह पत्रकारिता क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे. तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला. आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात. त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या जनाशी देण्यात नसतं. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना धमकी ठार मारायची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी. आम्ही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूच. हा आमच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे. जर हे सर्वसामान्य आमच्या पत्रकार सगळ्या लोकांचं त्यांची अशी ट्रीटमेंट करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. या भारतात लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे. लोकशाही राज्यामध्ये तुम्ही कोणाला धमकी देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा तुम्ही बोलू शकत नाही, शिवी देऊ शकत नाही. हा सरासर गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या पक्षात ते गेले त्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. आमच्या पत्रकारांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि पत्रकारांना माझी एक विनंती आहे आमच्या सर्व पत्रकारांना की आपण सर्वांनी मिळून एक डिसिजन घेऊया. जे आपल्या पत्रकारांच्या विरोधात आपल्याला मारण्याची ठार मारी धमकी देतात त्यांचं कुठलंही वृत्तांकन करू नये. त्यांना जरा एकदा आपल्या पण धमकी दाखवा, आपली पण त्यांना जरा. आणि त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे जेवण काढलं. अरे माणसं जेवण काढतात, आज तुम्ही आमचं जेवण काढतं, उद्या तू उपाशी मरशील अशी परिस्थिती लोकांनी. आता तू जेवण केलं का आम्ही तुमच्या पाटील लावून लागलो होतो की जेवायला द्या म्हणून. तुम्ही आम्हाला तुमच्या फायदा करता, आमच्या लोकांना तुम्ही रात्रभर थांबवता, वेळ घालवता. मग आणि तुम्ही त्याला जेवण दिलं तर ती मोठी काय गोष्ट केली. जेवण तुम्ही दिलं हा काय उपकार नाही केले. हा तुमच्या करता तुम्ही आमच्या माणसांनी काम केलं म्हणून तुम्ही त्यांना जेवण दिलं. तर त्यात पण आमचे सर्व लोक जेवण नसतील. तुम्ही सर्व जातीला आमच्या हे कराल पत्रकार जातीला तर हा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे अशा गोष्टी खपून घेतल्या नाही. एक संजय दिना पाटील नाही, सर्वांनीच कुठल्याही पॉलिटिशियन लोकांनी किंवा सर्वसामान्य आम्ही तुमच्या कशाला नसतो, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना गृहीत धरू नका. आमची पत्रकार जर भडकले तर तुमचं या देशात पुन्हा निवडून येणं कठीण राहील याचं तुम्ही भान ठेवा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात संरक्षण भिंत कोसळून 7 रिक्षा आणि दुचाकींचं नुकसान. वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर येथे मध्यरात्री संरक्षक भिंत कोसळून रस्त्याच्या कड्याला उभ्या असलेल्या 7 ऑटोरिक्षा आणि एका दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 25 जून रोजी पहाटे 12:34 या घटनेची माहिती प्राप्त झाली. ही घटना संतोषी माता चाळीजवळ रूपादेवी पाडा येथे इंदिरानगर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार एका मोकळ्या जागेची सुमारे 7 फूट उंच आणि 10 फूट लांब संरक्षक भिंत अचानक कोसळून रस्त्यालगत पार्क केलेल्या 7 ऑटोरिक्षा आणि एक पल्सर दुचाकीवर पडली. त्यामुळे सर्व रिक्षांच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुचाकीच्या पुढील चाकाचंही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सावंत, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वागळे प्रभाग समितीचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. JCB मशीनच्या साहाय्याने या वाहनांवर पडलेली संरक्षक भिंत हटवण्यात आली आणि अडकलेली वाहनं सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. तसंच रस्त्यावर पडलेला ढिगारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या दुर्घटनेत नुकसान झालेल्या वाहनांमध्ये 7 ऑटोरिक्षा आणि एक पल्सर दुचाकीचा समावेश आहे. संबंधित वाहनधारकाचं नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. घरफोडी करणारा सराईत चोरटा गुन्हे शाखेकडून जेरबंद. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे वाढल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामी वरिष्ठांनी आदेश आणि सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस आणणे कामी अहोरात्र प्रयत्न करण्यात येत होते. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं असून विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून करण्यात येत असताना नमूद गुन्ह्याचं घटनास्थळ मिळालेल्या बातमीवरून आरोपी राजेश अरविंद राजभर, वय वर्ष 30, मूळ राहणार कंजही, तहसील लालगंज, आझमगड, उत्तर प्रदेश, तर सध्या राहत असणारा कुंभारखानपाडा, डोंबिवली येथे गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने आझमगड राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई, पालघर क्षेत्रात घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आणि चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने, रोख रक्कम त्याची पहिली पत्नी आणि भाऊ राकेश अरविंद राजभर यांच्याकडे ठेवल्याचं सांगितल्यावरून आरोपी राजेश अरविंद राजभर याची पहिली पत्नी आणि भाऊ राकेश अरविंद राजभर यांच्याकडून घरफोडी चोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडी चोरीचे एकूण 21 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसंच आरोपी राजेश अरविंद राजभर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर यापूर्वी कामगिरी आशुतोष डुमरे,
पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस सहआयुक्त अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केली आहे. नगर पुलिस स्टेशन में घरफोड़ी चोरी का ऑफेंस रजिस्टर था। विष्णुनगर पुलिस स्टेशन डोंबिवली में घरफोड़ी चोरी का ऑफेंस रजिस्टर था, जिसका पैरेलल इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच यूनिट 3 के पुलिस इंस्पेक्टर आजीत शिंदे, असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर सर्जेराव पाटिल और उनकी टीम एसीपी शेखर बागड़े के पर्यवेक्षण में करी थी, जिसमें 2 आरोपी ये गुने में निष्पन्न हुए। एक का नाम है राजेश राजबर और दूसरा राकेश राजबर। ये दोनों आरोपी से अभी तक 21 गुने डिस्क्लोज हुए, जिसमें 38 लाख का मुद्देमाल सीज़ किया है, जिसमें सोने और चांदी के ज्वेलर से और इनके अगेंस्ट इसके पहले 33 ऑफेंस इसके पहले रजिस्टर है। ये दोनों आरोपी का राजेश का पुलिस कस्टडी रिमांड आज तक है और भी ठाणे ग्रामीण, नई मुंबई, मीरा भाईंदर और परिसर के कई गुने डिस्क्लोज होने की शक्यता है। सर, क्या दोनों सगे भाई या उनका बैकग्राउंड क्या है और किस ये तरह से अंजाम देते हैं? दोनों सगे भाई है। ये मूल रहने वाले आजमगढ़ उत्तर प्रदेश के। इनके अगेंस्ट इसके पहले 33 ऑफेंस चोरी, घरफोड़ी ये इसके अंडर दाखिल है। सर, क्या पहले चोरी से पहले रेकी करते थे या यस, वो दोनों आरोपी पहले रेकी करते थे, जहाँ पे उनको चोरी करना है, घरफोड़ी करना है, उसके एरिया की वो घर की वो रेकी करते। ये लोग यहाँ पर महाराष्ट्र में क्यों चोरी करते थे और राज्य में करते थे? क्या ये केवल महाराष्ट्र के राज्य में चोरी करके अंजाम देते थे? अभी तक जो 21 ऑफेंस डिस्क्लोज किए, जो थाना आयुक्तालय, नई मुंबई आयुक्तालय, मीरा भाईंदर और थाना ग्रामीण एरिया के है। हमारा इन्वेस्टिगेशन जारी है, जिसमें और भी कई अन्य इलाकों के ऑफेंस डिस्क्लोज होने की शक्यता है। अभी इनके पास से क्या क्या बरामद हुए और क्या क्या बरामद होना? 38 लाख का मुद्देमाल अभी तक सीज किया है, जिसमें सोने और चांदी के ज्वेलर्स और बाकी कुछ मुद्देमाल है जो सीज किया है। ठीक है। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. सब मिलके आज $2,800 कोटींच्या TDR वरील लक्षवेधी न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे लांबणीवर. चितळसर मानपाडा येथील प्रकरणात महापालिकेने 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात केलेल्या समझोत्याविषयी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि मनोहर डोंगरे यांनी दाखल केलेली
लक्षवेधी न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे लांबणीवर पडली. मात्र या प्रकरणावर पुढील महासभेत सविस्तर चर्चा होईपर्यंत TDR देऊ नये अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनं मेसर्स डी दयाबाई अँड कंपनीने 193 एकर वनजमिनीवर दावा केला होता. या संदर्भात अनेक वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वीच महापालिकेनं समझोता करून 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याची तयारी सुरू केली होती. मात्र तब्बल 2,800 कोटी रुपयांचा TDR ठाणे महापालिका क्षेत्रात वापरल्यामुळे नागरी सुविधांवर ताण पडणार होता. सध्या ठाणे शहरात तीव्र पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, घनकचरा आदी प्रश्न भेडसावत असून त्यात TDR वापरानंतर लोकसंख्या वाढ झाल्यानं ठाणेकरांच्या हालात भर पडणार होती. असा मुद्दा मांडून भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, तर त्याला ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डोंबरे यांनी अनुमोदन दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात न्यायालयीन अवमानाच्या प्रकरणावर 3 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत महासभेत चर्चा होऊ शकणार नाही असा अभिप्राय विधी विभागाच्या वतीनं सादर करण्यात आला. त्यावेळी या मुद्द्याबाबत आयुक्त सौरभ राव यांनीही स्पष्टीकरण दिलं. या प्रकरणाबाबत महासभेत चर्चा करण्याची आपली तयारी होती, मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे या विषयावर पुढील महासभेत चर्चा करण्यात येईल असं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. 3 जुलै रोजीची सुनावणी आटोपल्यानंतर महासभेपर्यंत TDR अदा करू नये असा ठराव मंजूर करण्याचा आग्रह नारायण पवार यांनी धरला. मात्र असा ठराव मंजूर होणार नसल्याचं स्पष्टीकरण करण्यात आलं. आता या प्रकरणी नारायण पवार आणि मनोहर डोंबरे यांच्याकडून पुन्हा लक्षवेधी सादर करण्यात येणार आहे.